मित्रांनो, जेई आणि नीट मध्ये आपल्याला बऱ्याचदा एफबीडी चे क्वेश्चन बघायला भेटतात. आपल्याला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची असते. तर मुलांना ते क्वेश्चन्स नाही जमत. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये मुलं ते क्वेश्चन्स सोडून देतात. तर मग आपण आज या लेक्चर मध्ये किंवा या व्हिडिओ मध्ये एक इजिएस्ट ट्रिक शिकणार आहे फ्री बॉडी डायग्राम काढण्याची आणि त्याचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, किंवा त्या एखाद्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती असतं याचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. तर सर्वात अगोदर आपण एक गोष्ट करूया की एक मास आहे या ठिकाणी 5 kg. तर एका स्ट्रिंगने आपण टांगलेलं आहे ह्या रिजिड सपोर्टला. मग आपल्याला विचारलं जातं की ह्या स्ट्रिंग मध्ये किती टेन्शन आहे, ह्या स्ट्रिंगचं टेन्शन विचारलं जातं आपल्याला. तर मग ते आपल्याला काढायचंय. तर मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन काढताना आपल्याला याची फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे. ओके, फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे. तर एक काम करायचं कायम की टेन्शन घेताना, टेन्शन कन्सिडर करत असताना एखाद्या स्ट्रिंग मध्ये ते कायम बॉडीपासून दूर जाताना कन्सिडर करायचं. म्हणजे आता ही जी स्ट्रिंग आहे तर याचं टेन्शन बॉडीपासून दूर जाताना म्हणजे या डायरेक्शन मध्ये कन्सिडर करता येईल. आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं की ही पण एक बॉडी कन्सिडर केली तर हिचं टेन्शन आपण बॉडीपासून दूर जाताना म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कन्सिडर करायचं. त्याला आपण टी जर नाव दिलं मित्रांनो, हे झालं टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि त्यानंतर एफबीडी काढायची आहे आपल्याला. टोटल एफबीडी म्हणजे आपल्याला टोटल फोर्सेस दाखवायचे असतात त्या बॉडीवरती ऍक्ट होणारे, टोटल फोर्सेस दाखवायचे असतात. तर या केसमध्ये जर बघायला गेलं आपण, याच्यामध्ये जर तुम्ही ह्या ब्लॉक कडे नीट बघितलं, याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागतं, जे की आहे mg. आता ह्या केसमध्ये एम ची व्हॅल्यू तर 5 असल्यामुळे डब्ल्यू ची व्हॅल्यू किती, डब्ल्यू म्हणजेच आपला फोर्स असतं. मग फोर्सची व्हॅल्यू किती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये 5g. मग आपल्याला याच्यावरून याला एक मास पॉईंट कन्सिडर करायचा. हा जर आपण मास पॉईंट कन्सिडर केला मित्रांनो, तर टेन्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये लागतं, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि वेट कोणत्या डायरेक्शन मध्ये लागतं, ह्या मासचं एम इज इक्वल टू 5 kg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, जे की आहे 5g. ओके, मग आपल्याला लक्षात येईल की हे दोघं फोर्स एकमेकांच्या ऑपोजिट असल्यामुळे टोटल समेशन ऑफ फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ किती असते, 0 असते. मग या केसमध्ये दोघं जण ऑपोजिट असल्यामुळे आपण याला म्हणूया टी प्लस ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी हे फोर्स जे आहे ते 5g झालं आणि ते इक्वल टू 0. मायनस साइन येण्याचं कारण कारण की दोघं टेन्शन किंवा दोघं फोर्स एकमेकांच्या अपोजिट आहे. मग हे जर तिकडे जाऊन काय होणार मित्रांनो, टी इज इक्वल टू प्लस 5g. मग आपल्याला त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन मध्ये टी इज इक्वल टू 5g.